अशोक चव्हाण साहेबांसोबत जर त्यांनी गेल्या जर मी गेलो असतो तर त्यांना ते सांगितलं मी आमदार झालो असतो. कारण अशोक चव्हाण साहेबांच्या पाठीमागे मी गेलो असतो तर हे मतदारसंघ भाजपला सुटला असता आणि त्याचा उमेदवार मी राहिलो असतो. पण मी त्याशी त्यावेळेस गेलो नाही. मी म्हणून नाही, आपण आपलं ज्या पक्षाचा आपण आमदार आहोत, ज्या पक्षाचा पद माझ्याकडे होतं त्या पक्षाचं पद असताना आपण दुसऱ्या पक्षामध्ये जाणं माझ्या तरी स्वभावाला पटत नाही. आणि मी त्याच पक्षात राहिलो आणि नंतरचा निकाल काय लागला हे सगळे तुम्हाला आता माहितच आहे. म्हणून एवढ्यासाठी मला आपल्याला सांगायचं, उद्या जे काही आज मी या ठिकाणी आपल्याला काँग्रेसच्या बाबतीमध्येच सांगेल, काँग्रेसच्याच कामाबद्दल सांगेल, काँग्रेस पक्षाच्याच बूथ कमिटीच्या बाबतीत सांगेल. राहिला प्रश्न, काही जणांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की पक्षाच्या बाबतीमध्ये, मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो, मी कुठं राहायचं माझ्या हातात नाही, मी कुठं राहायचं हे तुमच्या हातात आहे. कारण बरेच नेते प्रवेश केले, मुंबईला गेले, तिथंच आपलं कोणा अध्यक्ष किंवा मुख्यमंत्र्याच्या हाताने दस्ती टाकले आणि प्रवेश झाला. मला म्हणायचं, ज्या जनतेने तुम्हाला 25 वर्ष आशीर्वाद दिले त्या जनतेचा विश्वासघात करणारी खानदान अवलाद मी नाही. म्हणून जे काही निर्णय, जे काही मला भविष्यामध्ये काय करायचं हे ठरवणारे तुम्ही लोक आहात. म्हणून तुम्हाला एवढ्यासाठी एवढंच सांगतो, आज या ठिकाणी आता बोलणार नव्हतो पण बऱ्याच जणांनी पक्ष प्रवेशाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं म्हणून मला हे बोलायला लागलं.